रीता आहे वारा गंध वेडा तो नाही सूर तेच तरी रास रंगला नाही आस तुझी ध्यास तुझा भेटशील नारी आस तुझी ध्यास तुझा भेटशील नारी स्वप्न राहील पुरे तूच या नालायक मुलाला प्रेम करायला शिकवलंस, जगायला शिकवलंस. यू चेंज एव्हरीथिंग फॉर मी. गेट वेल सून. मी अजूनही तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. ऋषभ, फ्रेंडशिपमध्ये सॉरी आणि थँक्स या दोन्ही शब्दांना बंदी आहे. रात्रभर झोप लागत नाही आणि सकाळी लवकर जाग येते. एक चेहरा डोळ्यासमोर असतो सतत. त्यालाच प्रेम म्हणतात ना राधिका. तुझा होकार मिळायला आधीच उशीर झालाय. आता लग्नासाठी मला उशीर करायचा नाही. म्हणून मी हळूहळू सगळी तयारी करायला सुरुवात केली आहे. इनफॅक्ट मिस्टर पवार म्हणजे पवार काकांकडे जेव्हा मी तुझा हात मागणार आहे तेव्हा मी खूप प्रॅक्टिस करतोय त्याच्यासाठी. तुला एक रिहर्सल बघायची आहे? हे बघ मी. ऋषभ प्लीज. मी तुला अजून होकारही दिलेला नाहीये ऋषभ. आणि तू बेडरूमच्या इंटिरियर्स पासून हनीमून पर्यंत पोहोचला. मला इतकं गृहीत कसं धरू शकतोस? तू माझ्या प्रेमात पडलास, तू मला विचारलंस. याचा अर्थ असा नाहीये की सगळं तुला हवं तसंच घडेल. मिस्टर ऋषभ सरपोतदार, तुमच्या मनात माझ्याविषयी ज्या भावना आहेत त्याच भावना माझ्या मनात तुमच्याविषयी नसू शकतात ना. पण याचा विचार कोण करणार? मलाही काही मतं आहेत, भावना आहेत, माझी काही स्वप्न आहेत, आवडीनिवडी आहेत, ज्या वेगळ्याही असू शकतात. पण या सगळ्यांची किंमत तुझ्या लेखी शून्य आहे. गुड वन. दॅट वॉज अ व्हेरी गुड वन. तुला मला त्रास द्यायला खूप आवडतं ना. पण जर मला त्रास देऊन माझ्या राधिकाच्या तोंडावर एक स्माइल असेल ना तो हमें सब कबूल है. हमें सब कबूल है तुम्हारे प्यार में. और मैं आपल्यात तसलं काही कधीच नव्हतं आणि यापुढेही नसणार आहे. हे बघ, तू माझा एक चांगला मित्र आहेस आणि नेहमी राहशील. त्यामुळे ही असली स्वप्न नको बघूस प्लीज. मी तुझ्याकडे तशा नजरेने कधी पाहिलंच नाही. बस झालं ना राधिका. तुझ्याकडनं हे सगळं ऐकवत नाही मला. मी मस्करी करत नाहीये ऋषभ. त्या दिवशी किल्ल्यावर मी तुला हेच सांगायला आले होते. मला मान्य आहे मी तुझं मन दुखावलंय, तुला उत्तर द्यायला खूप वेळ लावलाय. मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्यासाठी खूप बदललास ऋषभ. पण मला तू खूप आवडतोस ऋषभ. पण फक्त एक चांगला मित्र म्हणून. माझं तुझ्यावर प्रेम नाही. आय एम सॉरी.
माझं तुझ्यावर प्रेम नाही. आय एम सॉरी. तुझा होकार मिळायला आधीच उशीर झालाय. आता लग्नासाठी मला उशीर करायचा नाही, म्हणून मी हळूहळू सगळी तयारी करायला सुरुवात केली आहे. ऋषभ, मला माफ कर प्लीज. मी खोटं बोलतेय तुझ्याशी. मला माफ करण्या इतका लहान अपराध नाहीये माझा, पण माझा नाईलाज आहे. माझ्या सुखासाठी मी काकांचं मन नाही रे मोडू शकत. पण ऋषभचं मन मोडण्याचा तरी काय अधिकार आहे मला? हे काय करतेय मी? सगळं माझ्यामुळे घडतंय. मी इथे आलेच नसते तर हे घडलंच नसतं. आय एम सॉरी ऋषभ. मी तुला दुखावलंय. तुझ्या नजरेचा सामना आता नाही करू शकत मी. मला इथून निघून गेलं पाहिजे. का खोटं बोलते स्वतःशी आणि माझ्याशी? तू खोटं बोलशील ग, पण तुझ्या अश्रूंचं काय? मला माहिती आहे की तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे, पण काहीतरी कारण आहे. काय झालं राधिका? तुला कोणी प्रेशराईज केलंय का? तू काहीच सांगत नाहीयेस. सांग ना राधिका, काय झालं? ऋषभ प्लीज, तुला किती वेळा सांगितलं? का कळत नाहीये तुला ऋषभ? तुला माझं म्हणणं खरं वाटत नाहीये कारण तुला नकार ऐकण्याची सवय नाहीये. तू ऋषभ सरपोतदार आहेस ना. तुझा अहंकार दुखावला जाऊ शकतो. एखादी मुलगी आपल्याला नाही म्हणते म्हणजे काय? खरं तर तुला मी आवडायला लागले यात मी माझं भाग्यच समजायला हवं, नाही का? राधिका, हे तू काय म्हणतेस? खरं ऐकायचं होतं ना तुला? ऐक, खरंच बोलतेय मी. राधिका, अचानक तुला काय झालंय? मला काहीही झालेलं नाहीये. तुला झालंय. तुला माझा नकार पचवता येत नाहीये. आणखी एक गोष्ट ऋषभ, तुझ्या मनात माझ्याविषयी जे काही आहे ते तू कुणालाही सांगणार नाहीयेस. तुला माझी शपथ आहे. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तर तू इथे एकटी बसून का रडत होतीस? आणि कोणासाठी रडत होतीस? मला माझ्या बाबांची आठवण येत होती. माझ्या राधिकाला खोटं सुद्धा बोलता येत नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू जगापासून लपवू शकतेस, माझ्यापासून नाही. मिस्टर ऋषभ सरपोतदार, तुमच्या मनात माझ्याविषयी ज्या भावना आहेत त्याच भावना माझ्या मनात तुमच्याविषयी नसू शकतात ना? मलाही काही मतं आहेत, भावना आहेत, माझी काही स्वप्न आहेत, आवडीनिवडी आहेत, ज्या वेगळ्याही असू शकतात. पण या सगळ्यांची किंमत तुझ्या लेखी शून्य आहे.
मला तू खूप आवडतोस ऋषभ, पण फक्त एक चांगला मित्र म्हणून. माझं तुझ्यावर प्रेम नाही. मला ना एकदम सरळ मार्गी मुलगा हवा. मनात एक, बोलणार काही दुसरंच असं असता का म्हणे. तुझं काही विनसलंय का? काय झालंय? काय नाही. मग असं एका शब्दात तुटक तुटक उत्तर का देतोयस? तुझा माझ्या प्रेमावर विश्वास नाहीये. ऋषभ, तू दारू पिऊन आलास ऋषभ. जर सिडला काही झालं ना तर मी आयुष्यभर तुला माफ करणार नाही. एवढंच ओळखलंस तू मला ऋषभ? असं जर असेल ना, तू माझ्या मैत्रीच्या लायकीचाच नाहीयेस. आणि तू आहेस म्हणून खोटेपणा केलास. मला माहितीये की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस आणि तू मला सोडून कुठेही जाऊ शकणार नाही. मी जाऊ शकते ऋषभ, आणि मी चालले. हा फोन का नाही उचलत आहे? ऑफिसला पण नाही आलाय. काल तर मला म्हणाला होता की ऑफिसला येईन. हाय लावण्या. हॅलो ऋषभ, अरे काय आहे, कुठे आहेस तू? मी केव्हाची वाट बघतीये. काल मला म्हणाला होतास की ऑफिसला येतोय म्हणून. आय एम सॉरी लावण्या, ते आज पण मी येत नाही. नाव दिस इज टू मच ऋषभ. आता तर सगळं ठीक आहे ना? राधिका पण बरी आहे. इतके दिवस मी काहीच बोलले नव्हते, पण आता तुला काय प्रॉब्लेम आहे ऑफिसला यायला? नाही ग, ते ऍक्च्युली मला बरं वाटत नाही. ओके ठीक आहे, तू आराम कर. बाय. लावण्या, हाय राधिका, कशी आहेस? मी बरी आहे. तू बरी झालीस, आणि तुझ्या मित्राला काय झालं ग? कोणाला? कशी मैत्रीण आहेस ग तू? एकाच घरात राहता ना तुम्ही, आणि तरी तुला माहित नाही की ऋषभला बरं नाहीये? एनिवेज, त्याची रूम कुठे? तिथे. काय ग, काय झालं? ऋषभला बरं नाहीये का? ते तो कारण शोधत असतो. ऑफिसला यायचं नसेल म्हणून बरं नाहीयेची थाप ठोकली असेल यानं. पण हिला बघा, हिला किती काळजी त्याची. तिला कळताच बिचारी धावत आली इथे. एका अर्थी बरंच झालं आली ते. एकमेकांना जितकं भेटतील तितकं एकमेकांना जास्त समजून घेता येईल त्यांना. हो ना? हो. अगं तू कुठे निघालीस? तुझं काम अजून संपलेलं नाहीये. आत्ता कुठे सुरू झाली तुझी जबाबदारी. आता लावण्याच्या पाहुणचाराची जबाबदारी तुझी. अगं माझी होणारी सून आहे ती. हो काका. कोणाला सांगितलं तर खरं नाही वाटणार की राधिका या घरातली गेस्ट. हाय. हाय. मी आहे.
ओ येस प्लीज प्लीज हॅव अ सीट. सो तब्येत कशी आहे तुझी? काल तर बरा होतास. ॲक्च्युली ते लावण्या. हाय राधिका. हाय. तू का एवढा त्रास घेतेयस? तुला तर आरामाची गरज आहे ना? नाही मी ठीक आहे, घे ना. कोणाला सांगितलं तर खरं नाही वाटणार की राधिका या घरातली गेस्ट आहे. तिला खूप आपलं होऊन वागता येतं. जवळ गेलं की कळतं की ही खूप परकी आहे. ऋषभ, तू सांगितलं नाहीस मला की तुला काय झालंय. मलाही तेच झालं. कोणाला तरी आपलं समजून बसलो आणि तिने माझं मन मोडलं. कोणी? मी गंमत करत होतो ग. ऋषभ, तुझा सेन्स ऑफ ह्युमर जरा वियर्ड आहे. असंच आहे माझ्या बाबतीत. जे नसतं ते दिसतं आणि जे असतं ते दिसत नाही असं कोणाला तरी वाटतं. अरे काय चाललंय? मी तुला साधा प्रश्न विचारला की तुला काय झालंय and I'm just not able to get your answers. वेल मला मायग्रेनचा त्रास आहे आणि माझं डोकं दुखायला लागलं म्हणून मी ऑफिसला आलो नाही. पण थँक्स तू मला बघायला आलीस. जगात कोणीतरी आहे ज्याला माझी मनापासून काळजी आहे. लावण्या, मी आले. हा ज्यूस घे. लावण्या, तू कधी कोणाच्या प्रेमात पडली आहेस? अजून तरी नाही, पण तू का विचारतोस? असंच जनरली. नाही. अँड व्हॉट अबाउट यू? आय एम ड्राउंड इन लव्ह. व्हॉट? येस. असेच कॅज्युअल अफेअर्स तर खूप होते, पण रिअल लव्ह दिस इज द फर्स्ट टाइम. इनफॅक्ट आत्ता मला कळलं की प्रेम काय असतं. काही दिवसांपूर्वीच आम्ही भेटलो. सुरुवातीला आम्ही बोलायचो कमी आणि भांडायचो जास्ती. आय यूज टू हेट हर. ती मला फार इरिटेट करायची. मला खूप राग यायचा तिचा. पण आता शी टर्न माय वर्ल्ड अपसाइड डाऊन. पण कोण आहे ती? सांगेन ना, वेळ आल्यावर सगळ्यांना सांगेन. एक तर ती मुलगी महाडॅम्बिस आहे. त्यात आपला ऋषभला तर माणसांची ओळखच नाही. आता मित्रांच्या पार्टीत हिला घेऊन जायची काय गरज होती? बरं, गेले तर गेले.